दादांच्या अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा फोटो माझ्याकडे आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय। तपासामध्ये काळबेरं झालं तर सरकारला महागात पडेल। दादांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांनी हा इशारा दिलाय। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर रोहित पवारांनी पुन्हा एकदा सवाल उपस्थित केले आहेत। अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा फोटो माझ्याकडे आहे, त्यामुळे तपासामध्ये काही काळबेरं झालं तर सरकारला महागात पडेल असा इशारा रोहित पवार यांनी दिलाय। ब्लॅक बॉक्सचा फोटो हा आमच्याकडे आलेला आहे। तो कसा आहे, किती जळला याचे डिटेल सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत। पण आम्ही वाट बघतोय की केंद्रीय एव्हिएशन मंत्रालय या बाबतीत कसा तपास करते, काय करते। त्याच्याबरोबर श्वेता सिंग बद्दलची पण बरीच माहिती, त्यांच्यावर कशा कंप्लेंट केलेल्या आहेत, कशा पद्धतीने श्वेता सिंग या भ्रष्टाचार करत आलेले आहेत याची माहिती सुद्धा तिथं आम्हाला कळलेली आहे। तर अधिवेशनाला आलोच आहे, पहिला दिवस आहे, तर हे रिपोर्ट सर्व हे मुख्यमंत्री साहेबांना देतील। पण मी एक गोष्ट सर्वांना सांगतोय आणि सरकारमधल्या लोकांना सांगतोय, जी माहिती आतापर्यंत दिली ती कदाचित फक्त 20 ते 30% आहे। 70% माहिती आम्ही मागे ठेवलेली आहे। त्यामुळे जर तपास योग्य पद्धतीने होत नसेल आणि त्याच्यामध्ये जर काळबेरं झालं, हे फार सरकारला महागात पडू शकतं। अजित पवारांच्या विमान अपघाताचा अहवाल 28 फेब्रुवारीच्या आत येणार आहे। केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याबद्दल स्पष्टीकरण दिलं, पण थातूरमातूर रिपोर्ट दिला तर महाराष्ट्र काय आहे ते दाखवावं लागेल असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे। तपास जर योग्य दिशेने जात असेल, 2-3 दिवसांनी प्रायमरी रिपोर्टमध्ये फक्त थातूरमातूर फक्त हे केलं ते केलं अशा जर गोष्टी न करता डिटेलमध्ये काही प्रमाणात डिटेलमध्ये जो तपास असेल तर आम्ही समजू योग्य दिशेने हा तपास त्या ठिकाणी सुरू आहे। पण उगाचच काहीतरी द्यायचं म्हणून त्यांनी दिलं तर मग मराठी माणूस काय असतो आणि महाराष्ट्र काय असतो हे मात्र त्या ठिकाणी या केंद्र सरकारला नाही तर तिथे असणारे जे एव्हिएशन मंत्रालय त्यांना आपल्याला दाखवावं लागेल असं आम्हाला वाटतं। रोहित पवार जे मागणी करतायत त्या मागण्यांमध्ये तथ्य आहे। कंपनी कोणाची आहेत, कंपनीत पैसे कोणाचे लावलेत, त्या विमान किती तास उडलं होतं, त्याला एवढे तास उडण्याची परवानगी होती का नव्हती। जेवढा चौकशीला उशीर करतील, जेवढा चौकशी लांबवतील, जेवढ्या खोट्या नाट्या गोष्टी सांगतील की ब्लॅक बॉक्स जळून गेला, तेवढ्या संशयाला वाव मिळण्याला जागा निर्माण होत आहेत। अजित पवार यांच्या विमानातल्या ब्लॅक बॉक्स बद्दल AAIBनं काय सांगितलं होतं तेही पाहूया। अजित पवारांच्या विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्सचं नुकसान झालं। विमानामध्ये 2 स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर होते। डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आगीमध्ये बराच वेळ राहिले होते। DFDR मधून डेटा डाउनलोड झालेला आहे। CVR मधील डेटा मिळवण्यासाठी अमेरिकेमधल्या तज्ज्ञांची मदत घेतली जाते। ठाकरेंचे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी सुद्धा विधानसभेत अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे। अजित पवारांच्या मृत्यूबद्दल महाराष्ट्राच्या मनात संशय असल्याचं भास्कर जाधव म्हणाले। CBI मार्फत चौकशी करा, CID मार्फत चौकशी करा, DCGA मार्फत चौकशी करा, काय कशी चौकशी करा ती करा, पण महाराष्ट्राच्या मनामध्ये संशय आहे। महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाच्या जनतेला दादांचा अपघात झाला हे मन मानायला तयार नाही, तुमचंही मानायला तयार नाही आणि माझंही मानायला तयार नाही। कुठेतरी घातपात झालाय असंच वाटतं। काय झालं काय नाही झालं चौकशी अंती बाहेर येईल। अजितदादा महाराष्ट्राला न लाभलेले उत्कृष्ट मुख्यमंत्री असल्याचं फडणवीस म्हणाले। राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग दादा खेळतील असं दिसत होतं। दादांनी जीवनाचं टायमिंग चुकवलं याची हळहळ नेहमीच राहील अशी भावना फडणवीसांनी व्यक्त केली आहे। दादांच्या शोकप्रस्तावावेळी फडणवीसांनी आठवणींना उजाळा दिलाय। दादांनी टायमिंग मात्र चुकवलं आणि ते टायमिंग म्हणजे ज्यावेळेस राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग दादा खेळतील हे आपल्या सगळ्यांना दिसत होतं। अशा परिस्थितीमध्ये त्याने पहिल्यांदा जीवनाचं टायमिंग चुकवलं आणि त्याची हळहळ ही आपल्या सर्वांना नेहमीच राहील। खरं तर दादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला। पण अनेक वेळा ते असं म्हणायचे की मी कधीतरी मुख्यमंत्री होईल पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहील, अशा पद्धतीनं अनेक वेळा गमतीने ते म्हणायचे।
आज मी असं म्हणू शकतो, अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेवर हॅड. एक जो चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता तो अजितदादांच्या रूपानं आता आपल्यामध्ये नाही. साधारण 2014 नंतर एक भावनिक नातं हे दादांशी तयार झालं. मी अनेक वेळा माझ्या मुलाखतीत म्हणायचो की राष्ट्रवादी काँग्रेस आमचं स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे, पण त्याच वेळी माझ्या मनात मात्र मला हे पक्क माहिती होतं की अजितदादा हे काही स्ट्रॅटेजिक पार्टनर नाही आहेत, तर अंतःकरणातनं आपल्यावर प्रेम करणारा अशा प्रकारचा आपला मित्र म्हणून खरं म्हणजे अजितदादांकडे मी बघितलं आणि त्यांनीही माझ्याकडे त्याच पद्धतीनं बघितलं आणि जीवनभर मला असं वाटतं की आमचं ते नातं त्यांच्या अंतिम दिवसापर्यंत कायम होतं. अजित पवार यांच्या निधनानंतर विधान परिषदेमध्ये शोकप्रस्ताव मांडण्यात आला. अजित पवारांच्या जाण्याने मी मोठा भाऊ गमावला अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केली. अजितदादांचा मोठा आधार होता, तो आम्ही गमावला असं शिंदे म्हणाले. दादा माझ्यापेक्षा वयानं मोठे होते, अनुभवानेही मोठे होते. मी माझा मोठा भाऊ गमावलाय असं सातत्याने ते गेल्यापासून वाटतंय. एकनाथराव ही दादांच्या स्टाईलची हाक माझ्या कानात आजही घुमते आहे. आम्ही दादांनाही सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्याला करायची आहे, करावी लागेल. आणि दादा कसलेले अर्थकारणी होते, त्यांनी लाडक्या बहिणींसाठी देखील तरतूद केली आणि विकास कामांना देखील निधी कमी पडू दिला नाही. 7 वेळा आमदार, 6 वेळा उपमुख्यमंत्री, 11 वेळा बजेट मांडणारे वित्तमंत्री, वर्षभरासाठी विरोधी पक्षनेता, ही त्यांची चौफेर कामगिरी आहे. शरद पवार साहेबांपाठोपाठ आपलं होम ग्राउंड म्हणजे बारामतीचा किल्ला अजितदादांनी केवळ लढवला नाही, सांभाळला, बळकट केला. 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपानंतर सुद्धा अजितदादा खचले नाहीत असं उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र एखाद्याला जीव नकोसा होईपर्यंत आरोप करून बदनामी करू नका. अजितदादांच्या शोकप्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. अनेक जण अशी असतात की जी जवळ असताना कळत नाहीत, पण काही जण अशी असतात की जी जवळ आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कळतात. ही अजितदादांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या विचारधारणेच्या विरोधातली होती. आम्ही कधी एकत्र येऊ असं ध्यानीमनी सुद्धा वाटलं नव्हतं. अजितदादांच्या बद्दल म्हणायचं झालं तर 2 सकाळ अशा होत्या, त्यातली एक सकाळ ही महाराष्ट्राला त्यांच्या कृतीने धक्का देणारी होती आणि दुसरी सकाळ ही महाराष्ट्राला चटका देणारी होती, अंतःकरणाला चटका देणारी होती. अलीकडच्याच काळामध्ये अजितदादांचं एक वक्तव्य आहे की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचे घोटाळे केले त्यांच्यासोबत ते आज सत्तेत आहेत. हे मी का सांगतोय की एखादी व्यक्ती असते तेव्हा तिला आपण जीव नकोसा करतो, एवढं इतपत त्याला बदनाम करतो की नको तो जीव, आणि मग तोच आपल्यातनं गेल्यानंतर तो अचानक आपलासा वाटायला लागतो. मला असं वाटतं की या निमित्ताने आपण सगळ्याजणांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे. कोणाला किती बदनाम करायचं, आयुष्यातून खरंच किती उठवायचं. दुर्दैवाने अपघातात त्यांचं निधन झालं. एखादा खचलेल्या मनाचा असता तर त्यांनी खरोखर जीव दिला असता. अजितदादांच्या आठवणीनं सभागृहामध्ये रोहित पवार भाऊक झाले. दादा मला राजकीय वजन वाढवण्याचा सल्ला द्यायचे असं रोहित पवारांनी म्हटलं. तर दादांवरील आरोपांमध्ये काहीही सिद्ध झालं नाही. दादांवर केलेले आरोप हे समुद्रात बुडवा असं रोहित पवार यांनी म्हटलंय. मला ते म्हणायचे की रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, जरा झिपऱ्या कमी कर. त्या दिवशी एक आदरांजली म्हणून तिथं मी माझे केस कापले. ते मला म्हणायचे तू जरा शारीरिक वजन वाढले, तू जरा शारीरिक वजन कमी कर पण राजकीय वजन वाढव. मी नुसतं म्हणायचो हो करतो, पण मी त्यांना शब्द देतो ही माझी हेअरस्टाईल मी अशीच ठेवेल. शारीरिक वजन कमी करेल, राजकीय वाढवेल. जनतेच्या विकासाचं राजकारण करत असताना दादांवर नको नको ते आरोप झाले. त्यावेळी दादा किती अस्वस्थ व्हायचे हे आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती. विशेष म्हणजे यातील एकही आरोप या मंडळींना सिद्ध करता आला नाही. उलट ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्यांनीच नंतरच्या काळामध्ये त्यांची प्रशंसा केलेली आपण सर्वांनी बघितली. देवेंद्र फडणवीस साहेब हे दादांचे जिवलग मित्र
म्हणून ओळखले जातात. त्यांना मी विनंती करतो की हे जे खोटे सगळे आरोप आहेत एका गठोड्यात तिथं भरून या समुद्रामध्ये जर टाकून दिले तर मग मला असं वाटतं की त्यांना ती आदरांजली, खऱ्या अर्थाने आदरांजली असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल. वरळी डोममध्ये अजितदादांच्या स्मरणार्थ शोकसभेचं आयोजन करण्यात आलं. शोकसभेला राष्ट्रवादी पक्षातील नेते, सिनेसृष्टीतील कलाकार, सामाजिक कार्यकर्त्यांसह अनेकांची उपस्थिती पाहायला मिळते. राष्ट्रवादीकडून या शोकसभेचं आयोजन करण्यात आले. वरळी डोममध्ये अजितदादांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतो. अनेकांनी या ठिकाणी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. जेडपीमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. 50% मर्यादा ओलांडून निवडणुका घेण्यास कोर्टानं नकार दिलाय. 50% आरक्षण मर्यादेचा प्रश्न निकाली निघाला नाही आणि त्यामुळे निवडणुका घ्या असं म्हणणं उचित नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. स्थानिक निवडणुकांसाठी तारीख पे तारीख राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यात. 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर मनाई कायम असेल. 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं उचित नाही अशी भूमिका कोर्टानं मांडली आहे. उरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी प्रलंबित आहेत. 2 दिवसांमध्ये सुनावणीची अंतिम तारीख ठरणार आहे. विदर्भ, मराठवाड्यासह तळ कोकणाला अवकाळीचा फटका बसलाय. अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालंय. बळीराजा त्यामुळे चिंतेत आहे. परळी, हिंगोली, भंडारा, नागपूर, गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय. नागपुरात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे धान्याची शेकडो पोती भिजली आहेत. एपीएमसी कळमना मार्केटमध्ये उघड्यावर ठेवलेली धान्याची पोती भिजली आहेत. अवकाळी पावसाचा अंदाज असताना सुद्धा मार्केट प्रशासनानं धान्याची पोती उघड्यावर ठेवली होती. उघड्यावर असलेलं धान्य भिजल्यानं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलंय. दरम्यान या अवकाळी पावसामुळे नागपुरात काही ठिकाणी झाडंही कोसळली आहेत. मनीषनगर अंडरपासमध्ये पाणी साचलं होतं. तर विदर्भात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात काहीशी घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, तूर आणि कापसाचं मोठं नुकसान झालंय. तर आणखी काही दिवस हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी आणि सालेकसा या तालुक्यांसह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामध्ये रब्बी हंगामातील धान पिकाला पावसामुळे फायदा होणार असल्याचं बोललं जातं. तर बागायतदार शेतीसह कडधान्य पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात पहाटे 4 वाजता अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. अवकाळी पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे. सध्या चना, वाटाणा आणि लाखोरी ही पिकं काढण्याच्या अवस्थेत आहेत आणि अशा वेळी झालेल्या पावसामुळे उभ्या आणि कापणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. पावसामुळे शेतात साचलेलं पाणी आणि ओलाव्यामुळे उत्पादनाच्या गुणवत्तेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण असून संभाव्य आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावस, कळमनेर, कापसीसह अनेक गावांमध्ये गारपीट आणि पिकांचं अतोनात नुकसान झालंय. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीनं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतल्याचं बोललं जात आहे. कळमनेर, कापसी, रामतीर्थ, वाळधूर, शेळी आणि कोपरी यांसह अनेक गावांना या आपत्तीचा मोठा फटका बसला असून शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. यवतमाळच्या महागाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. कोंद्री आणि वाकण या परिसरातही गव्हाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. लातूरात हलक्या स्वरूपाचा
परळी डोममध्ये अजितदादांच्या स्मरणार्थ शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शोकसभेला राष्ट्रवादी पक्षातील नेते, सिनेसृष्टीमधील कलाकार, सामाजिक कार्यकर्त्यांसह अनेकांची उपस्थिती पाहायला मिळते. राष्ट्रवादीकडून या शोकसभेचं आयोजन करण्यात आले. वरळी डोम या ठिकाणी अजितदादांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राजकीय नेते, सर्वपक्षीय नेते, त्याचबरोबर सिनेसृष्टीमधले कलाकार, सामाजिक कार्यकर्ते हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अजितदादांच्या आठवणींना या ठिकाणी उजाळा दिला जातोय. तर वरळी डोममध्ये अजितदादांच्या शोकसभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे देखील आता वरळी डोम या ठिकाणी दाखल झाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं हे आयोजन करण्यात आलेलं आहे. अजितदादांच्या आठवणींना या ठिकाणी उजाळा दिला जातोय. आज विधान परिषद, विधानसभेमध्ये सुद्धा अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय. तर खासदार सुप्रिया सुळे या देखील आता इथे आहेत. तसंच पवार कुटुंब देखील या ठिकाणी आता दाखल झाले. पाळधीमधील जय पाटीलचा चेन्नईमध्ये समुद्रामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे. समुद्रामध्ये वाहून गेल्यानंतर शोध मोहीम राबवण्यात आली. तिसऱ्या दिवशी जय पाटीलचा मृतदेह सापडलाय. जय हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे पाटील कुटुंबावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय. जय 5 फेब्रुवारी 2026ला इंटर्नशिपसाठी एका कंपनीमध्ये रुजू झाला होता आणि अशातच अशी दुर्दैवी घटना घडली आहे.